कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इकडे 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 हे काय करायचं? कॉर्न बॉईल कर आणि अंडी बॉईल करून ठेव. कॉर्न सलाड बनवायचं आणि अंड्याचं सलाड बनवायचं. तुम्ही लोक हे काय करताय? बर्गर नीट बनवलं. बर्गरमध्ये बर्गर, टिक्की, कांदा, टमॅटो. टिक्की म्हणजे काय? टिक्की ही टिक्की आहे. हा ऐक ओपन कर लवकर नाही ह्याच्यावर कांदा टाक. कांदा टमॅटो. हा मैंने आणि मोहितो मिक्स आहे ना, मोहितो मिक्स ते टाक. थोडा पाणी टाक. थोडा पाणी टाक. मी नाही करू शकते. थोडा रामा तुझा एक सँडविच तुटलाय. टेस्ट करून बघितलं. जास्त स्वीट नकोय. स्ट्रॉबेरी मिल्कशेक जास्त स्वीट नकोय. हे लेटेस्ट पण आहे ना. ऐक हे बघा, ते स्ट्रॉबेरी शेक झालाय. हा टेस्ट केलं. क्वालिटी हा चालेल. तुला चांगलेपणी बंद करायचं आणि ह्याला चांगल्यापणी बंद नाही होते ते, बंद नाही उरायला ना. अच्छे से कर. ट्राय कर तू ट्राय कर. हे देखो ऐसे दाब जा रहा है. प्रत्येक जण यायचं आणि काय वेगळंच सांगायचं. काय कळणं झालं, डोकं हँग झालं, काय खोळ्यात जत्रा झाली सोडा. पिझ्झा, बर्गर, ज्यूस हे असं सगळं बनवलेलं त्यांनी साईडला ठेवलं होतं. मग त्याला असं डिझाईनमध्ये असं कापलं, ते राईट असं प्लेटवर. ताट सजवायला मजा आली. एकापेक्षा एक नवीन पद्धतीने सजवायचा प्रयत्न करीता. पनीनी वगैरे सगळं ब्रेड आणि सगळं भाज्या वगैरे टाकून, सॉसेस वगैरे टाकून बरोबर ते केलेलं. सजवा सजवी झाली. सगळ्यांचं चांगलं झालेलं. काय कस काय कसं झालं? एक नंबर. काय बनवलंय का? पाहुणे येणारच आपले. कसं पण खाऊ द्या. बनवलाय तर एकदम मस्त. उपाशीने जाणार पण आहे कुठे? पाहुणे इकडे येणार. जा घेऊ ना पटापटा इकडे जे काय ते. मग आम्ही शिस्तात जावा म्हणलं पोराच नाही. सगळं केलेलं ना सत्यानाश करून टाकशील म्हणलं. जेव्हा हे एक एक करून आणत होते तसे आमचे डोळे असे मोठे होत होते की म्हणजे मी पण नाही बनवू शकत एवढं चांगलं यार. येत नाही तुम्हाला ते सांग. मी हे खरं असं इमॅजिनच नव्हतं केलं की इतकं चांगलं आणि इतकं छान सजवून वगैरे तुम्ही ते. क्या बात आहे यार. त्या लोकांनी एवढं एक्सपेक्टेशन तोडून ते लोक पुढे गेले की प्लेटिंग, प्रेझेंटेशन, मग ते स्ट्रॉबेरी मिल्कशेकला स्ट्रॉबेरी लावलेली कट करून मार्टिनी सारखं. आम्ही एवढं शॉक झालेलं की भाई म्हणजे कसं माहिती आहे ना एवढं. सो आता मी इकडे बोलवणार आहे एका अशा बहुरंगी आणि बहुढंगी कलाकाराला. आणि तो जे काही काम करतो ते एक नंबर असते याची सगळ्यांना आहे खात्री. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुष्कर श्रोत्री. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा 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 वा. हे पुष्कर श्रोत्री हे आमचे सगळी मुलं आणि मुली माहितीत की सगळे माहिती आहेत ना? मग छान दिसतंय की सगळे. स्वतःला ओळखता येतंय ना. हा बसा ना बसा. थँक्यू. सो पुष्कर सर, आणि त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला 2 तासात पुष्कर सरांसाठी प्रत्येकाने वेगवेगळे काहीतरी पदार्थ बनवायचे. सो त्यांनी इतकं छान तुमच्यासाठी केलंय. तुम्हाला थोडं टेस्ट करून बघायचंय का? त्यांनी म्हणजे बघायलाच पाहिजे. हा? इथून सुरुवात करूया. ओके. 2 तासात बनवलं. फक्त मुलांनी हा सर, मुलींनी अजिबात काय मदत केलेली नाहीये. एक खेकडा भाजी घेतो आणि तरी हात है ना. टमाटे सॉस. कोणी गेली? कमाल. तिकडे पण बघूया त्यांनी काय काय केलं बघू. अरे वा वा वा. हे काय आहे? काय मी रडवाल मला.
कमाल कमाल. कमाल ना वा. या 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 वा वा मुलांनो क्या बात आहे. इथे छान डेकोरेशन आहे, उत्तम तयार होऊन आलाय. सगळं मला इम्प्रेस करण्यासाठी सगळं केलं. एक गोष्ट कमी आहे. ते म्हणजे एंटरटेनमेंट. मजा धमाल ती नको का आपल्या पार्टीत व्हायला पाहिजे ना. मग मराठी दणका व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे, दणका व्हायला पाहिजे. आज आपण इकडे दोन्ही टीम्स मध्ये आपण वेगवेगळे खेळ खेळणार आहोत. ते काय ते आपल्याला पुष्कर दादा सांगतीलच. टीम्स मधनं जसे गेम्स होतील तसे जी टीम जिंकेल त्या टीमला पॉइंट मिळतील आणि फायनली सगळ्यात जास्त पॉइंट ज्या टीमकडे असतील त्या टीमकडे एक वेगळी पॉवर असेल. प्रत्येक गेम सुरू व्हायच्या आधी त्या गेम मध्ये कोण पार्टिसिपेट करणार आहे हे त्या टीमचे कॅप्टन डिसाइड करतील. ओके. पहिल्या खेळासाठी दोन्ही कॅप्टन तुम्ही सांगा कुठल्या जोडीला तुम्ही पार्टिसिपेट करण्यासाठी समोर आणाल. मी येतो. काय शाबास. म्हणला आता तुम्ही तर मी येतो. कॅप्टन उतरलेला आहे मैदानात. तुमच्याकडनं कोण येतंय. आखाड्या गाजवणारे माझे कोल्हापूरचे किंग ऋषिकेश पैलवान. आता बरं का तुमच्या समोर एक बाऊल येईल. बाऊल मध्ये चिठ्ठ्या आहेत. आता त्या चिठ्ठ्यांवरती जे लिहिलेलं आहे ते तुम्ही पोरांनी वाचायचं. पोरींना दिसता कामा नये. म्हणजे मनातल्या मनात वाचायचं. मनातल्या मनात वाचायचं आणि मग ते जे काही लिहिलंय त्याची ऍक्टिंग करून तुम्ही पोरींना दाखवायचं आणि पोरींना ते काय आहे ते ओळखायचं. ओळखण्यासाठी वेळ मिळणारी 1 मिनिट. आणणार एक ऋषिकेश. And your time starts now. पॅन्ट. चड्डी. चड्डी. हाफ पॅन्ट. 3/4. पजामा. हाफ पॅन्ट. हाफ पॅन्ट. 3/4. बॉक्सर्स. ट्राउझर्स. चड्डी. 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 थांबा 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 थांबा. ओके. काय चड्डीच आहे. चड्डी काय शब्द काय हाफ चड्डी आहे. मग हाफ चड्डी म्हणली पहिला. नाही हाफ चड्डी एकदाही नाही बोलली. हाफ पॅन्ट. शब्द आहे हाफ चड्डी. अच्छा. तू चड्डी बोलली आणि हाफ पॅन्ट बोलली ठीक तर आहे. त्यातला हाफ आणि इथली चड्डी नाही घेता येणार नाही का. ठीक आहे. चूक कोणाची होती काय कळत नव्हतं. कोणाची होती काय कळत नव्हतं. डोंट लुक ॲट मी. तर असं झालेलं की ह्याला समजायला पाहिजे होतं जेव्हा मी बोलते चड्डी ठीक आहे चड्डी थांब पण हाफ असं सांगायला पाहिजे होतं तुला. बरं माझं चुकलं काय. हा एक्झॅक्टली ह्याचं चुकलं तिकडे. बरं बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.